आहोत ज्याची कामगिरी राहिलेली आहे अतिशय जबरदस्त सुपर हिट तो ठरलेला आहे अतुल ठाकरे परफेक्ट हिट या मॅच मध्ये तर एवन जोडी आकाश भोईर आणि मनोज गोवर यांच्या माध्यमातून केली आलेले आहेत त्यानंतर मॅन ऑफ द मॅच करता क्रिस्टल ट्रॉफी आलेले आहेत नितीन भोवर यांच्या माध्यमातून दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय चला राहुल वैभव धूम यांच्या हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चला सर्वप्रथम आपण पुरस्कार देत आहोत वैभव धूम याच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची क्रिस्टल ट्रॉफी आलेली आहे नितीन भोवर यांच्या माध्यमातून त्यानंतर केळी आलेले आहेत आकाश भोईर आणि मनोज गोवारी यांच्या माध्यमातून त्यानंतर कोल्ड ड्रिंक विनायक मडवी रोहिदास कानात आणि दीपक किरकिरे यांच्या माध्यमातून त्याबद्दल आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार त्यांचा व्यक्त करतोय चला टॉस केला जाईल वैभव धूम याच्या शुभ हस्ते एका बाजूला आहे नगरसेवक चषक 2026 दुसऱ्या बाजूला आहे न्यू स्टार मडवीपाडा नगरसेवक चषक असा कॉल आलेला आहे आणि नगरसेवक चषक आलेला आहे निर्णय आपण कळवायचा आहे सोनसरी स्पोर्ट तामडवाल 3 ओव्हरची मॅच क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय केलेला आहे तुम्हाला ऑल द बेस्ट चिंचोडी संघ तुम्हाला देखील ऑल द बेस्ट विनंती असेल नाणेफेक जिंकून आज सोनसरी स्पोर्ट्स तामडमाल या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच बॅटिंग करण्याकरता यंग मराठा चिंचोडी या संघाला आमंत्रण त्याने दिलेलं आहे तर विनंती असेल सोनसरी स्पोर्ट्स तामडमाल आपण क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे धन्यवाद
याची देही याचा डोळा या टिवरीच्या मैदानावर चालू आहे नगरसेवक शिक्षकाचा दैदीप्यमान क्रिकेटचा हा सोहळा. वेलकम बॅक आलेले सर्व पाहुणे त्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा आयोजित नगरसेवक शिक्षक 2026 मध्ये. आताच आपण पाहिला वादळ आलं होतं मैदानाच्या आतमध्ये. ग्राउंडची नॅचरल साफसफाई झालेली आहे आणि नवीन 2 बॅटर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सतीश जाबर, महेंद्र पवार दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर आहेत. वाऱ्यांचा वेग ऑफ साइड वरून ऑन साइड वरून ऑफ साइडला नक्कीच वाहत चाललेला आहे आणि याचा फायदा होईल लेफ्ट हँडर बॅटरला. पाहावा लागेल या वाऱ्याचा फायदा कितपत घेतला जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आता आपण पाहणार आहोत. पहिल्या इनिंगला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अतुल ठाकरे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. 3 ओव्हरची मॅच आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल या 2 संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला महेंद्र पवार, नॉन स्ट्राईक एंडला सतीश जाबर, ज्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचण्याचा विक्रम केला होता याच मैदानावरती. तो देखील नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला महेंद्र पवार. बॉलर तयार अतुल ठाकरे. पहिला बॉल या षटकातील हाफ टाकर बॉल. जबरदस्त बॉलिंग. चेंडू जाईल या वेळेला डॉट. संधी होती बॅटरला ऑन साइडला फटका खेळण्याचा परंतु बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. अतुल ठाकरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. अनंता कोरडा साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या नगरसेवक शिक्षकामध्ये. वेलकम अनंता कोरडा साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद मिस्टर महेंद्र पवार. बॅक टू द पवेलियन गॉन. आली तर काय देशील? येत खरा मग पाहू. लगेच मी गाडी काढली, बुटा बांधली ना निघलो तिचे रस्त्याला. कालचे दिसाला गेलो भेटायला तिला, झालाय मोठा घोटाला. कालचे दिसाला गेलो भेटायला तिला, झालाय मोठा. प्रदीप जाबर एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र पवार हा बॅटर बाद झालेला आहे. 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 3 बॉल त्याने फेस केलेले आहेत. नवीन बॅटर प्रदीप जाबर स्ट्राईक एंडला असेल. हा देखील एक चांगला बॅटर आहे या संघाचा. जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. चांगले प्रयत्न करावे लागतील. सुभाष भोवर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या नगरसेवक चषकामध्ये. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सुभाष भोवर आलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या नगरसेवक चषक 2026 मध्ये. त्यानंतर राजू दुमाळा, त्यानंतर संतोष किरकिरे साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर संदीपजी माळी साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या नगरसेवक चषक 2026 मध्ये. अतिशय दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देण्याकरता आलेले आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या नगरसेवक चषक 2026 मध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. अतिशय दमदार नेतृत्व, चांगले व्यक्तिमत्व आहेत या विभागातील. आमचे दिग्गज मान्यवर आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्याकरता. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन झालेले आहे. सतीश जाबर बॅक टू द पवेलियन. देवाकडे काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडे काय मागू आमचे
ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी गंजू वेडा झालो तुझ्यासाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी धन्यवाद रणजित. एकंदरीत या ओव्हर मध्ये 2 विकेट डाऊन झालेल्या आहेत. यंग मराठा चिंचोडी या संघाचे सतीश जाबर देखील बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवर रितेश दांडेकर इंटर होईल. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. 7 धावा खर्च केलेले आहेत. अतुल ठाकरे या बॉलरने जबरदस्त प्रत्यय आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. शेवटचा बॉल हा प्रकार बॉल समोर झेल फुलंदार फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद मिस्टर रितेश दांडेकर. रितेश आला, रितेश गेला, फलंदाज बाद. बायको माझा जा कुकण हस उंबराचे ढोलीत बुबड बस बायको माझा जा कुकण हस नवरा माझा दारूची बाटली वस तोंडाचा भंडका येतो अस नवरा माझा दारूची बाटली वस तोंडाचा भंडका धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत. न्यू स्टार मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये पहिलाच बॉल या षटकातील. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू जाईल यावेळेला डॉट. स्ट्राईक एंडला प्रदीप जाबर असतील. संघाची धावसंख्या 7 धावा स्कोर कार्ड लागला गेलेले आहेत. 1.1 ओव्हरच्या समाप्तीनंतर योगेश बरफ सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. सुंदर फटका ऑन द राईज केला बॉलला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क पण लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. फक्त टाइम केलं होतं बॉलला. जबरदस्त ऑन द राईजचा फटका आपण पाहिला. प्रदीप जाबर याच्या माध्यमातून येतोय काउकॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली. बॉलर येण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. यस, पंचाच्या मनामध्ये शंका आहे. आता आपण चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून जबरदस्त निशाणा, जबरदस्त थ्रो केला होता यष्ट्यांवरती योगेश याने. यस, फलंदाज बाद असेल. जबरदस्त हिट, गोटी नेम, जबरदस्त निशाणा नेम करून गेम केलेला आहे योगेश याने. विकेट डाऊन होईल. काली काली ग काय पोरे तुला कुठ दिली ग काय पोरे तुला कुठ दिली. दिला तुला दिला दिला मालक वाला दिला रे मालक वाला दिला धन्यवाद डीजे. दिला तुला आणखीन एक विकेट डाऊन होईल या संघाची. प्रदीप जाबर हा बॅटर जो इन्फॉर्म बॅटर होता तो देखील बाद झालेला आहे. 8 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघांकरता. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झालेला आहे. तर नवीन बॅटर इंटर होईल आतिश मडवे मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. 3 बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये. योगेश याच्या 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील 4था बॉल असेल. रनअप मध्ये मिस्टेक. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. योगेश जबरदस्त बॉलिंग त्याची देखील आहे. संपूर्ण या मॅच मध्ये कामगिरी तो अतिशय सुरेख पद्धतीने करत आहे आपल्या संघांकरता. 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला आतिश मडवी असेल. आतिश मडवी आणि दयानंद पागे असतील. या दोघांवरती जिम्मेदारी आहे. जबाबदारीने खेळ करावे लागेल आपल्या संघांकरता. 30 ते 35 पर्यंत धावसंख्येत त्यांना उभारावे लागेल कारण त्याच्या विपक्षामध्ये या सीझन मधला टॉप 1 चा संघ आहे.
चेंडू जाईल डॉट. संघाची धावसंख्या 14 या अंकांवर कायम आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या ओव्हर मध्ये जबरदस्त कमबॅक करतोय बॉलर योगेश बरफ. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म ओव्हर द विकेटने हा प्रकार बॉल इनसाइड आउट करून फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. हलकेचे मिसफील्ड झालेले आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 16 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या ओव्हर मध्ये. धावसंख्या 16 धावा. स्ट्राईक एंडला आतिश मडवी असेल जो की 2 अंकांवरती खेळत आहे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला सुंदर फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी वैभव दळवी. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. सगळी धावसंख्या 17 या अंकांवर पोहोचले गेलेला आहे. आता आपण सत्कार करणार आहोत. सुभाष भोवर साहेबांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता भरपूर भरीव आर्थिक देणगी प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल त्यांचा आता आपण शुभ सन्मान करणार आहोत. सुभाष भोवर साहेबांना विनंती असेल आपण सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यायचं आहे. सुभाष भोवर या विभागातील दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. दानशूरपणा त्यांनी दाखवलेला आहे. या स्पर्धेकरता भरपूर चांगले सहकार्य लाभले गेले त्याच्या माध्यमातून. बॉल स्पॉन्सर झालेला आहे त्यांच्या माध्यमातून. त्याबद्दल त्यांचा हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सुभाष भोवर साहेबांच्या माध्यमातून खेळण्याकरता या स्पर्धेकरता नक्कीच बॉल स्पॉन्सर झालेले आहेत. त्याबद्दल आपण सन्मान त्याचा करतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक योगेश. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर दयानंद पागी. बॅक टू द पॅव्हिलियन. विनायक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते विनायक मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा शुभ सन्मान सुभाष भोवर साहेबांचा. मायेची उबदाणारी शाल त्यानंतर प्रेम स्नेह आदर वाढवणारे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण येत राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन सत्कार आपण करत आहोत सुभाष भोवर या साहेबांचा. धावसंख्या 17 धावांवर स्कोर कार्ड लागल्या गेलेले आहेत. अक्षय बरफ बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेला आहे. एक बॉल मध्ये त्याने विकेट प्राप्त झालेले आहे. तर नवीन बॅटर साईनाथ जाबर इंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ जाबर इंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला असतील. अक्षय बरफ नेक्स्ट बॉल या षटकातील असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने या वेळेला सुंदर फटका. शॉर्ट आर्म पुल केला बॉल. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. बाजारात तुला नेईन पैसे त्या घेण देईन. बाजारात तुला नेईन पैसे त्या घेण देईन. अद्यावत केलेला बॅटर साईनाथ याने संघाची धावसंख्या 21 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 2 बॉल टाकून झालेले आहेत. तिसरा बॉल या षटकातील. या वेळेला जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त कमबॅक अक्षय याच्या माध्यमातून. 3 बॉल त्याने डिलिव्हर केलेले आहेत. 3 बॉल मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. इकॉनॉमिकल अँड विकेट टेकर बॉलर आहे या संघाचा मिस्टर आतिश अक्षय. अक्षय बरफ सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. स्ट्राईक एंडला साईना जाबर असतील. या वेळेला मॅनातून तलवार फिरवली होती परंतु वार काही होताना दिसत नाहीये. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. लागोपाठचे 2 चेंडू डिलिव्हर टाकलेले आहेत. डॉट टाकलेले आहेत या बॉलरने मिस्टर अक्षय बरफ. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला साईनाथ जाबर मजबूत देशचे बॅटर आहेत. ओव्हर पिच बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 21 वर कायम आहे. धावसंख्येला पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करतोय बॉलर अक्षय बरफ. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. या डेथ ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत.
4 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर लागोपाठचे 3 बॉल अगदी निर्णायक टाकलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील अक्षय बरफ बॉलिंग ट्रॅक सज्ज होईल. स्ट्राईक एंडला साईनाथ जाबर असतील. आता मात्र सुंदर फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होतील बाद मिस्टर साईनाथ जाबर. बॅक टू द पवेलियन गॉन. येशील का बाजारी माझे हरी अगे पोरी, येशील का बाजारी माझे हरी. बाजारात नेशील मला काय घेऊन देशील, बाजारात नेशील मला काय घेऊन देशील. अरे हे पोरा, येता मी बाजारी तुझे हरी. अरे हे पोरा, येता मी बाजारी तुझे हरी. मनोरला तुला नेईन पाहिजे त्या घेऊन देईन, बाजारात तुला नेईन पाहिजे त्या घेऊन देईन. अगं ए पोरी, तू येशील का मनोरला माझे हरी. अगं ए पोरी, तू येशील का बाजारी माझे हरी. न्यू स्टार मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडू, प्रेक्षक माय बापांचा आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय जबरदस्त स्पर्धा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आणि या स्पर्धेचं आयोजन न्यू स्टार मडवीपाडा संघाने केलंय. त्यांचं देखील कौतुक असेल. आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर आज पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आजचा जरी फायनल डे असला तरी या नगरसेवक चषक 2026 ची चर्चा नक्की करावी लागेल. महात कटाले यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही न्यू स्टार मडवीपाड्याच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. नुकताच आपण एक यथोचित मांडणी सन्मान केला मान्यवरांचा. मान्य श्री सुभाष बोवर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मांडणी सन्मान करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत झाल्यात आणि या बॉल शिवाय तर क्रिकेट खेळू शकणार नाही आहेत. म्हणून या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 18 चेंडू 22 धावा बनवायचे आहेत. आई सोनसरी तांबडमाळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः टॉस जिंकत असताना तांबडमाळ संघ त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि जवळजवळ 18 चेंडू मध्ये फक्त 21 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो सफल ठरला गेला आणि 22 धावसंख्या बनवायची आहे ती म्हणजेच तांबडमाळ या संघाला. कशा पद्धतीने बनवलं जाईल जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती मिस्टर निलेश परटला आपण पाहताय. छोटा पाकिट पडा धमाका ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अतुल ठाकरे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा बनवायच्या आहेत. प्रथमतः गोलंदाजीच्या मार्क वरती सतीश जाबर ला आपण पाहताय. लेफ्ट आर्मर एक परफेक्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच गोलंदाजाच्या माध्यमातून आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पाहिलं जाईल. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक थोडेसे पडले कमी. चेंडू 1-2 का 4 सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. इट्स 4 धावांसाठी आलाय. पहिल्याच बॉल वरती चौकार. उषाही सांगतो टिंगे टिंगे, पुरी ही सांगते टिंगे टिंगे. आया ही सांगते टिंगे टिंगे, बाबा ही सांगतो टिंगे टिंगे. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे निलेश परेख. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेलाय. फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडूला धाडलाय. आई सोनसरी तांबडमाळ हा संघ वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये का नंबर 1 रँकिंग वर आहे याचं उत्तम ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना निलेश परेटला आपण पाहताय. एका बाजूला अतुल ठाकरेला विसरून चालणार नाहीये कारण की एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून विचार केला तर मग 5 धावा धावफलकावरती अजून काही धावसंख्येची गरज आहे.
कदाचित हा सामना जर अतुल ठाकरे जर आक्रमक रूप जर धारण केलं तर कुठेतरी या धावा आहेत ते लवकर बनवायच्या नादामध्ये मात्र पाहायला मिळतील अतुल ठाकरे, कारण की एक जबरदस्त आणि घातक फलंदाज, बिग हिटर करण्यासाठी ओळखले जाणारे फलंदाज आहेत. जसं कौतुक केलं तसं या बॉलला मात्र वळवलाय, जबरदस्त स्ट्रोक, चेंडू निघून जाय, इट्स आउट ऑफ द पार्क. अतुल ठाकरेच्या माध्यमातून आलाय खूप लांब पल्ल्याचा षटकार. मेरा मान, मेरा सो मच डीजे. दुपारच्या सत्रानंतर जबरदस्त आयोजन आणि दुपारचं सत्र जसं पार पडलं तसं मात्र काहीतरी वेगळं प्रदर्शन या क्रीडानगरीवरती पाहायला मिळतंय. अतुल ठाकरेला या पद्धतीची गोलंदाजी करून चालणार नाहीये. इथे सतीश जाबरला काहीतरी प्लॅनिंग करायची आहे, कारण की अतुल ठाकरे जसे शॉर्ट लेंथचे बॉल टाकले जातील तसे ते चेंडू बाहेर फेकण्यासाठी अतुल ठाकरेला ओळखलं जातं आणि इथे बॅक टू बॅक दुसरा आलाय षटकार. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत सापडलाय त्या त्या वेळेला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम प्रत्येक वेळेला करताना दिसलाय अतुल ठाकरे. आणि एक बेस्ट बॅट्समन आणि एक बेस्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधून हा येणारा खेळाडू आहे. सलगचा तिसरा येईल काय? चेंडू हवेमध्ये